वाहतूक परवाना मिळावा, त्याचबरोबर तोपर्यंत सध्या चालू असणारी प्रवासी वाहतूक सुरू ठेवण्याबाबतचे निवेदन सातारा जिल्हा काळे पिवळे टॅक्सी संघटनेमार्फत देण्यात आले आहे। नोकरी नसल्यामुळे सुरक्षित बेरोजगार तरुणांनी हा प्रवासी वाहतूक करण्याचा व्यवसाय धंदा सुरू ठेवला आहे। यावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचे एकमेव साधन बनले आहे। या व्यवसायात कुटुंबातील मुलांचे शिक्षण, आई वडील, पत्नी व अन्य आजारपण आदींबाबत आर्थिक नियोजन केले जाते। अवैध म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वाहतूक सेवेला अधिकृत जिल्हा ग्रामीण प्रवासी वाहतूक परवाना मिळावा, यासाठी बऱ्याच वेळा मात्र ते अयशस्वी झाले। सध्या शासनाने 20 वर्ष पूर्ण झालेल्या वाहनांना भंगारात काढण्याचे धोरण अंमलात आणण्याची कारवाई केल्यामुळे हा व्यवसाय पूर्णपणे बंद करण्याचे आवाहन करून तो बंद झाल्यामुळे या व्यवसायात बेरोजगारांची व त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबांची वाताहत झाली आहे। या जिल्ह्यातील अनधिकृत प्रवासी सेवा करणाऱ्या जीप वाहनांना सातारा जिल्ह्यातून ग्रामीण प्रवासी वाहतूक परवाना मिळावा व तो मिळेपर्यंत सध्या चालू असणारी खासगी प्रवासी वाहतूक अखंडपणे चालू ठेवावी, अशी मागणी सातारा जिल्हा काळे पिवळे टॅक्सी, जीप व टुरिस्ट संघटनेमार्फत करण्यात आली आहे। एक नेता एक आवाज, उदय महाराज, उदय महाराज। एक नेता एक आवाज, उदय महाराज, उदय महाराज। एक नेता एक आवाज, उदय महाराज, उदय महाराज। छत्रपती उदय महाराज की जय, छत्रपती उदय महाराज की जय, छत्रपती उदय महाराज की जय। श्रीमंत छत्रपती उदय महाराज की जय, श्रीमंत छत्रपती उदय महाराज की जय, श्रीमंत छत्रपती उदय महाराज की जय। एक नेता एक हात, उदय महाराज, उदय महाराज। एक नेता एक हात, उदय महाराज, उदय महाराज। एक नेता एक हात, उदय महाराज, उदय महाराज। उदय महाराज की जय। निवेदन आहे अरे सारखं घे ग्रामीण परवाना मिळावा म्हणून एक निवेदन आहे। आणि जिल्ह्यात त्यांनी SP साहेबांनी सांगितलं की वाहतूक बंद करा म्हणून सांगितलं, खासगी वाहतूक बंद करा। किती गाड्या आहेत जिल्ह्यात तुमच्या? 60-70 हजार गाड्या ज्या प्रायव्हेट गाड्या आहेत पाटण खोऱ्यातच 15,000 असतात। मी माहिती घेतली, आता मी माहिती घेतली 15 दिवस झाले माहिती। 40-41 नसतील एवढा अधिकृत आकडा नाही, आपल्या बोरगाव पोलीसच्या हद्दीतले आता सध्या तरी बंद केली, तिथे साहेबांना चालू करायला म्हणजे अख्ख्या जिल्ह्याला नियम लागू राहिला, पण आता विषय नाही। 15,000 गाड्या मी प्रत्येक आमचं एकच विनंती आहे की आम्हाला ते ग्रामीण परवाने जर दिले गेले तर ते बरं होईल। कारण काय होतं, दरवेळेस SP आले नवीन की ते वडा बंद करा म्हणणार, काय बऱ्याचशाच गोष्टीचं ते सारखंच कोण झालं काय झालं की वडा बंद करा। पहिल्यांदा गाव कुठला वडापाव असतं, की वडा म्हणजे एकदम वाटतं की सगळ्यांना वाटतं की एकदम। आणि दुसरी गोष्ट कशी आहे महाराज साहेब, ठीक आहे म्हणतोय SP ना RTO ला बोलू का कलेक्टर ऑफिसला? कलेक्टर ऑफिसला RTOला कलेक्टर SP ऑफिसलाच बोलू ना। ठीक आहे, SP किती वाजता येतात आपल्याला, इथं किती वेळ लागणार? एक पाऊण तास खेमवाडी, आंबे आणि खंडाळा। सांगली आणि कोल्हापूर हा एक RTO होता, आता वेगवेगळा झाला। त्यावेळेला ग्रामीण परवाने सोडलं, पण सातारा जिल्ह्याला मिळालं नाही, सांगली कोल्हापूरला मिळालं, सातारा जिल्ह्यालाच मिळालं नाही। त्याला कारण काय, महाबळेश्वरच्या एका संघटनेने सांगितलं की आम्हाला अडचण होईल म्हणून ती मिळालं नाही। मी दीपक शंकर नलवडे, सातारा जिल्हा वाहतूक संघटनेचा जिल्हा अध्यक्ष। आमच्या वैदिक जीप वाहतूक संघटना काही दिवसासाठी बंद केलेल्या आहेत, तर त्यासाठी ग्रामीण परवाना मिळावा। ग्रामीण परवाना हा 3 जिल्ह्यात सातारा, सांगली, कोल्हापूर 2 जिल्ह्यात सुटलेला आहे। आणि सातारा सांगली जिल्ह्यात सुटलेला असताना सातारा जिल्हा वंचित राहिलेला आहे। 2013ला हा निर्णय झालेला असताना 18 मध्ये अंमलात आणलेला होता। आणि सातारा जिल्ह्याला ग्रामीण परवाना मिळावा यासाठी आम्ही निवेदन जिल्हा SP साहेबांना आणि आपल्या कलेक्टर साहेबांना देणार आहे। आपल्या प्रमुख मागण्या काय काय आहेत? प्रमुख मागण्या एक तर आमच्या संघटना हे अवैधिक हे
जीभ आहेत त्यांना ग्रामीण परवाना मिळावा आणि आत्ता बहुतर जे काही जसं चालत आले जसं एसटी चालू होण्याच्या अगोदर हा व्यवसाय चालू आहे वडाप म्हणून तो व्यवसाय चालू असताना आत्ता बहुतर हा व्यवसाय आम्हाला मिळस्तोवर म्हणजे ग्रामीण परवाना मिळस्तोवर हाय असं चालू राहावं ही आमची मागणी आहे. मी प्रकाश दिनकर जाधव उर्फ बंडा पाटील गाव तारळे. आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की वडापचा जन्म झाला कसा ह्या पहिल्या गोष्टीचा शासनाला त्या गोष्टीचा विचार केला गेला पाहिजे. वडाप उदयास कशामुळे आलं शासनानं आतापर्यंत प्रत्येक गावामध्ये अजून खेडोपाड्यामध्ये एसटी गेलेले नाहीत. आम्ही ग्रामीण भागातले सगळे सुशिक्षित बेकार वर्ग सगळा आहे आणि आजपर्यंत त्या गोष्टीवर न्याय झालेला नाही आहे. मागं पण 2 वेळा आम्ही RTO ऑफिसला असू द्यात किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही सगळे डॉक्युमेंट जमा केलेले आहेत. आमचं एकच मागणी आहे फक्त की आम्हाला ग्रामीण परवाना दिला गेला पाहिजे. आदरणीय छत्रपती महाराजांच्या आता नेतृत्वाखाली आम्ही आता ह्या पुढं जर जन आंदोलन उभारणार आहे त्यासाठी आम्हाला सगळ्यांनी सहकार्य करावं पुढे आमची अपेक्षा आणि शासनाने ह्या गोष्टीचा फार त्या गोष्टीचा विचार करावा सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि सध्या परिस्थितीत एसपीच्या आम्हाला समजते असं की एसपीच्या आदेशाने की वडाप बंद करा असं आम्हाला सांगितलं गेलेलं आहे. जोपर्यंत शासन कुठला निर्णय देत नाहीये तोपर्यंत हे वडाप आहे ह्या परिस्थितीला चालू राहिलं पाहिजे एवढीच आमच्या सगळ्यांची प्रमुखांची मागणी आहे. आणि त्या पद्धतीने आम्ही महाराज साहेबांच्याकडे निवेदन देणार आहे आणि महाराज साहेब नक्कीच या गोष्टीचा पाठपुरावा करतील आणि आम्हाला न्याय मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे.